ठीक आहे, लक्ष द्या इकडं. माझा आवाज क्लिअर येतोय का? आता इको एवढा येतोय की त्याला मला गाणं म्हणावं लागेल असं वाटतं. एवढ्या इको मध्ये तर गाणं म्हटलं तर चांगलं येईल. नाही असू दे, ठीक आहे. डोके साहेबांनी जे सांगितलं, एपीआय आहे तुमच्या किनगाव पोलीस स्टेशनचे. पोलीस स्टेशनच्या वर डीवायएसपी ऑफिस असतं. डीवायएसपी ऑफिसच्या वर ऍडिशनल एसपी ऑफिस असतं आणि ऍडिशनल एसपी ऑफिसच्या वर एसपी ऑफिस असतं. तर तुमच्या किनगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी हे आता ज्यांनी तुमच्याशी संवाद साधला, डोके साहेब आहेत. त्यांनी फार महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. पहिली गोष्ट, बाईकवर बसलात हेल्मेट 100% लावा. असं वाटतं आपल्याला की आता इथून इथपर्यंत जायचंय, आता या कॉलेज पासून बस स्टँड पर्यंत जायचंय किंवा बस स्टँड पासून घरापर्यंत जायचंय. कुठं तुम्ही खड्ड्यात पडाल आणि कुठं डोकं फुटेल आणि कधी ICU मध्ये न्यावं लागेल काही सांगता येईल. त्यामुळे गाडीवर बसलं 100% हेल्मेट. दुसरं, 4 व्हीलर मध्ये बसल्यानंतर मागच्या सीटवरती बसा किंवा ड्रायव्हरच्या सीटवरती बसा किंवा साईडच्या सीटवरती बसा. आता त्यांनी इथलाच प्रसंग सांगितला, फार भयानक गोष्ट असते. त्या कुटुंबाचे उद्याचे प्लॅन वेगळे होते बघा. उद्या काहीतरी घरी प्रोग्राम होता, त्या कुटुंबाचे भविष्याचे प्लॅन वेगळे होते. त्या लहान मुलाला कुठंतरी शाळेत टाकायचं होतं, त्याचं बालपण बघायचं होतं, तो वाढताना बघायचा होता, त्याचे सगळे लाड पुरवायचे होते. दुःखामध्ये बदल, आणि ते दुःख एका दिवसाचं नसतं, ते दुःख आयुष्यभराचं असतं. त्याच्यामुळे आम्ही जे सांगतोय हे काय कायद्याच्या दृष्टीने तर सांगतोच आहे, पण तुम्ही आमचे लहान भाऊ आहात, बहिणी आहात. तुमच्या आयुष्यामध्ये असे दुःखद प्रसंग येऊ नये म्हणून तुम्ही हे आवर्जून पाळायच्या गोष्टी आहेत. तुम्ही तर पाळाच, पण तुम्ही इथून गेल्यानंतर तुमच्या कुटुंबियांना, तुमच्या भावांना, नातेवाईकांना, मित्रांना नक्की सांगा की वाहतुकीचे नियम हे काही पोलीस दंड लावतात म्हणून पाळायचे नसतात. तर ते कोणासाठी पाळायचे असतात? तुमच्या स्वतःसाठी पाळायचे असतात, तुमच्या आयुष्यासाठी पाळायचे असतात. पहिल्यांदाच फार सिरियस केलं तुम्हाला, परंतु हे आवश्यक आहे. आता बरेच जण मला 11वी 12वी आणि ग्रॅज्युएशनचे पोरं दिसत आहेत, सगळे मुली पण. ह्या वयामध्ये बघा थोडस हार्मोनल चेंजेस झालेले असतात, ते तुम्हाला कळत नाही. हार्मोनल चेंजेसला सोप्या भाषेत सांगतो, प्रेमात पडायची फार इच्छा होते. कोणीतरी आपल्या आयुष्यात असावं. चित्रपट आपण बघतो, सैयारा पिक्चर कोणी कोणी बघितलाय? सगळ्यांनी बघितलाय. बघितलं नसेल तर ते गाणं तर नक्कीच ऐकलं असेल ना. कोणतं गाणं आहे? हा याले तोंडा तुझ्या भाग, सैयारा तू तो बदला नाही. हा ठीक. अशी प्रेमाची भावना निसर्गतःच येते मनामध्ये, पण त्या प्रेमाच्या भावनेला कायद्याने ब्रेक लावलेला आहे. काय ब्रेक आहे माहितीये का तुम्हाला? काय ब्रेक आहे? वयाचं बंधन आहे. मुलांसाठी लग्नाचं वय किती आहे? 21 वर्ष, आणि मुलींसाठी 18 वर्ष. म्हणजे तुम्हाला माहित आहे, हुशार आहेत सर विद्यार्थी, सगळ्यांना माहित आहे. तरी सुद्धा 21 वर्षाच्या आधी प्रेम करणारे किती आहेत मला सांगा? 18 वर्षाच्या आधी इंस्टाग्रामवर मॅसेज करणाऱ्या मुली किती आहेत सांगा मला? भरपूर आहेत ना. तर अशा अनेक घटना आहेत. मुलगा मुलगी भेटतात, त्यांना एकमेकांना आवडायला लागतात आणि लग्न कशासाठी करायचं हे माहीत होण्याच्या आधीच पळून जायला बघतात. लग्न कशासाठी करायचं असतं? हे 2 दिवसाचं अट्रॅक्शन म्हणजे आयुष्यभर टिकत नाही. तुम्ही जेव्हा स्थिर स्थावर व्हाल आयुष्यामध्ये, करिअर मध्ये, तुम्हाला असं वाटेल की आता माझ्या बळावरती मी
माझ्या कुटुंबाला पोसू शकतो आणि माझ्या सगळ्या गरजा मी पूर्ण करू शकतो, माझ्या पत्नीच्या गरजा पूर्ण करू शकतो, त्याच वेळी तुम्हाला हक्क आहे लग्न करायचा. आणि त्यासाठी शासनाने 21 वर्ष लावलंय ना वय. त्यामुळे कोणत्याही मित्राच्या बैकाव्यामध्ये येऊ नका. परशासोबत तो लंगड्या आणि सल्ल्या असतो एखादा, ती बघाली बघ म्हणताय, तिनं फिरून बघितली बघ, ती प्रेम करते बघ तुझ्यावर, असं म्हणणारे हे जे मित्र आहेत त्याला आधी करून आणा. तू आम्हाला भलत्या गोष्टीमध्ये अडकवू नको. त्यामुळे विद्यार्थी असताना फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. फार अपेक्षेनं इथं आई वडिलांनी पाठवलेलं आहे, फार अपेक्षेनं. म्हणजे आता तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्याकडूनच मला समजतं, चेहऱ्याकडे बघून, की इथं कोणीही फार श्रीमंत घरातलं नाही, फार श्रीमंत घरातला कोणीही नाही. गरीब मध्यमवर्गीय अशा घरातून आपण आलेलो आहोत. आपले आई वडील कदाचित अडाणी असतील, माझे पण आई वडील अडाणी आहेत, तुमचे पण असतील. तुमच्या घरातले कदाचित तुम्ही पहिले असाल ज्यांना शिक्षण मिळतंय, किंवा असे असाल की जे चांगल्या कॉलेजला जात आहेत. तर फार अपेक्षेनं तुमची आई, तुमचे वडील, तुमचे भाऊ, नातेवाईक तुमच्याकडे बघतायत. ती जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. मुलींच्या विशेषतः आज तुम्हाला आई वडिलांनी शाळेत शिकायला पाठवलंय, कॉलेजला शिकायला पाठवलंय, तर फार मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यावर घेऊन पाठवलेलं आहे. त्याच्या डोळ्यात स्वप्न आहे की माझी मुलगी, जे मला जमलं नाही, जे मला करता आलं नाही, तुमच्या वडिलांना हे वाटलं, जे मला करता आलं नाही ते माझी मुलगी करेल. माझी मुलगी शाळेत जाईल, चांगलं शिकेल, चांगला अभ्यास करेल, एक चांगलं सुजाण नागरिक बनेल आणि एखाद्या चांगल्या नोकरीवरती लागेल, चांगला व्यवसाय करेल आणि माझ्या कुटुंबाचं, माझ्या घराचं दारिद्र्य, मी जो आतापर्यंत अपमान सहन करत आलोय, तो अपमान दूर करेल आणि माझा सन्मान वाढवेल, असं मुलींच्या डोळ्याकडे बघून त्या आई वडिलांना नक्की वाटतं का नाही? मग ही जबाबदारी तुमच्यावरती आहे. ही जबाबदारी तुमच्यावरती आहे. त्या आई वडिलांच्या डोळ्यातल्या स्वप्नांना टाचणी नाही लावायची. त्या आई वडिलांच्या डोळ्यातल्या स्वप्नांना अपमानामध्ये नाही बदलू द्यायचं. हे कोणाच्या हातात आहे? तुमच्या हातात आहे. फक्त मुलींचंच नाही, तुम्हालाही सांगतो. एखादा 19-20 वर्षाचा मुलगा, कुणीतरी मित्र प्रोत्साहन देतात, स्वतःही कुठला तरी पिक्चर बघतो आणि घेतो मुलगी, जातो पळून. पण काय होतं, कायद्यानं त्याच्यावरती गुन्हा दाखल. एकदा का गुन्हा दाखल झाला की तो आयुष्यामध्ये कुठल्याही नोकरीवरती जाऊ शकत नाही. आणि आपल्या आई वडिलांनी जे स्वप्न बघितलेले आहेत, जे आई वडील तुम्हाला एखाद्या चांगल्या खुर्चीवर बसवू इच्छितात, ज्या आई वडिलांची इच्छा आहे की माझा मुलगा पोलीस मध्ये गेला पाहिजे, ज्या आई वडिलांची इच्छा आहे की माझा मुलगा PSI म्हणून खुर्चीवर बसला पाहिजे, माझा मुलगा DYSP झाला पाहिजे, त्याच आई वडिलांना तुम्ही जेलच्या मध्ये असलेले दिसता, लॉकअपच्या मध्ये असलेल्या आई वडिलांना दिसता तुम्ही. तर त्यांच्या मनाची काय अवस्था होते विचार करा. त्यामुळे ह्या गोष्टीपासून सर्वथा दूर राहा. योग्य वय काय आहे लग्नाचं ते आई वडील ठरवतील, तुम्ही सक्षम झाल्यानंतर ठरवा. त्यामुळे ह्या भानगडीत अजिबात पडायचं नाही. ज्यांना माझी गोष्ट पटलेली आहे त्यांनी हात वर करा. काही जणांनी अर्धेच हात वर केले. त्यांचं म्हणणं असं आहे, मी सांगतो त्यांचं म्हणणं काय. ठीक आहे सर, तुम्ही सांगताय, आम्ही प्रेमात पडलोय, पण आताच काय करणार नाही, थोडं मोठं झाल्यानंतर करू. असंच आहे ते अर्धा हात वर करतात ना त्यांचं. ठीक आहे, मला खात्री आहे की मला किनगाव मध्ये एकही असा गुन्हा दाखल झालेला यापुढे दिसणार नाही. किंबहुना तुम्ही माझे की बाबा अशा प्रकारचे गुन्हे दाखल होतात, मुलीला तर आणतातच,
मुलीला पण जर गरज पडली तर ते बाल सुधार गृहामध्ये टाकतात किंवा CWC कडे घेऊन जातात, हॉस्टेलमध्ये ठेवतात आणि मुलालाही जेलमध्ये टाकतात. त्यामुळे अशी यापुढे एकही केस दिसणार नाही मला किनगावमध्ये, कारण तुम्ही आता सुजाण आहात असं मी गृहीत करतो. दुसरी गोष्ट, आता पोरं फार तरुण आहेत, इंस्टाग्राम वरती एखादा सिगरेट ओढतानाची रील बघतात आणि ते जो धूर काढला असतो कबीर सिंग सारखा, त्याच्यामध्ये त्यांना फार चिल वाटतं. तो सिगरेटचा धूर तुमच्या आयुष्याची राख रांगोळी करायला पहिलं पाऊल असतं. सिगरेट ओढली त्याच्या पुढे काय येतं? दारू येते, बरोबर आहे. दारू आल्यानंतर पार्ट्या व्हायला लागतात वारंवार. बर्थडे आहे तर त्याला कुपर मारतो, आज तुझा बर्थडे आहे चल दारू पाज. कोणाचं लग्न आहे चला दारू घेऊ. त्याचं व्यसनामध्ये रूपांतर होतं. आणि व्यसन लागल्यास काय होतं माणसाचं? त्याच्याशिवाय करमतच नाही. मग तुमच्या जे गोष्टी आहेत, तुम्ही जे काही करणार आहात आयुष्यामध्ये, त्या सगळ्या गोष्टी मागे राहतात आणि तेच फोकस होतं. पहिल्यांदा असं वाटतं की काय होतं एकदा सिगरेट ओढली तर, असं वाटतं की नाही? एकदा सिगरेट ओढली तर काय होतं? कोणाला कळणार आहे? आई वडिलांना कळतंय का? कोणाला कळतं? एकदा दारू पिली तर काय होतं? एन्जॉय जस्ट पिऊन बघू. पण त्याचं नॉर्मलायझेशन व्हायला लागतं. एकदा केल्याने काय होत नाही म्हणून ते वारंवार करायला लागतात. मग हे जसं दारूचं आहे तसं गांजाचं सुद्धा आहे. तुमच्यापैकी गांजा किती जणांना माहिती आहे? माहिती आहे असं विचारतो, ओढतात किती असं विचारत नाही. सगळ्यांनाच माहिती आहे, पण काही जण हात वर नाही करत. गांजा आहे, अजून काय काय सबस्टन्सेस असतात? MD असतं, चरस असतं, अफीम असतं, कोकेन असतं, बरोबर ना? पिक्चर मध्ये तर बघला असेल तुम्ही. पण ते सगळं मृत्यूकडे घेऊन जाण्याचं साधन आहे. त्यामुळे त्या गोष्टीपासून कोणी असेलही आजूबाजूला, त्याला सांगा अरे बाबा तुला आता मजा वाटते पण तू मरणारच थोड्या दिवसामध्ये, असंच सांगा स्पष्ट शब्दामध्ये. त्यामुळे ह्या गोष्टीपासून पहिल्या वेळीच दूर राहायचं, पहिल्याच वेळी दूर राहायचं, म्हणजे तुम्ही परत कधी त्या गोष्टीकडे जाणारच नाही. ठीक आहे. आणि त्याच्यासोबत येतं मित्रमंडळींचं. आता हा माझा मित्र, बस स्टँडला कोणीतरी त्याच्याशी भांडतं आणि हे मित्र 4-4 मिळून जातात काटे घेऊन हातामध्ये. होतं का नाही? तू माझा मित्र आहे, माझं भांडण लागलं तेव्हा तू सोडवायला आला नाही, तू कशाचा मित्र? असं म्हणतात की नाही रे बरोबर? पण भांडण लागलं तर तुम्ही कायदा हातात घेण्यापेक्षा पोलिसांना जर कळवलं तर पोलीस तिथे येतील, ते त्यांच्या पद्धतीने कारवाई करतील. काय होतं, असं कॅज्युअली तुम्ही जाता रागामध्ये, पिक्चर बघितल्यामुळे प्रमाणे हातात काठी घेऊन जाता किंवा हातात बॅट असते क्रिकेट खेळायची, जाता रागामध्ये, एखाद्याच्या जर डोक्यात लागलं आणि तो जागेवर जर मेला तर तुमचं संपूर्ण आयुष्य हे जेलमध्ये जाणार याची खात्री. कधी कधी मारायची पण गरज नसते, ढकलून जरी दिलं आणि एखादा डोक्यावर पडला आणि लागलं, त्याला इंजुरी झाली, इंजुरीमध्ये ग्रीव्हस हर्ट म्हणून सर्टिफिकेट आलं किंवा तो कोमामध्ये गेला, जीव गेला त्याचा, तर मजाक मध्ये तुम्ही जेलमध्ये जाता. असे सेंट्रल जेलला आमच्या भेटी होतात. असे तुमच्या वयाचे कितीतरी मुलं दिसतात, त्यांना आम्ही ट्रेनिंग मध्ये मुलाखती पण घेतल्या. तू कशासाठी बाबा जेलमध्ये आला? असाच एक कोवळा पोरगा जेलमध्ये रडत होता. त्याला विचारलं काय झालं बाबा, तू एवढा कमी वयामध्ये जेलमध्ये कसं काय आलास? साहेब माझा मित्र होता, त्याचं एकाशी भांडण झालं त्याच्या गर्लफ्रेंड वरून आणि मित्राने मला फोन केला आणि मित्राने मला फोन केल्यानंतर मित्र म्हणून मी तावातावाने गेलो, हातात माझ्या काठी होती, त्याच्या डोक्यात लागली आणि तो जागेवर मेला. माझा उद्देश नव्हता त्याला मारायचा, पण रागामध्ये काही क्षणामध्ये त्या गोष्टी घडल्या आणि तो गेला. पुढचं त्याचं आयुष्य काय असणार? पुढचं त्याचं आयुष्य काय असणार? त्याच्या वडिलांनी त्याला डॉक्टर बनवायचं स्वप्न बघितलं होतं,
घरचा एकुलता एक होता. आई दिवस रात्र रडत होती, माझ्या मुलाचं आयुष्य जन्मठेपीमध्ये जाणार, माझ्या मुलाला फाशी होणार. एक क्षण ना, एका क्षणामध्ये त्याने मित्राची मदत करायला म्हणून गेला आणि त्या क्षणामध्ये त्याचा घात झाला. त्यामुळे असं काही असेल तर नक्की पोलीस स्टेशनला सांगा, तुमच्या आई वडिलांना सांगा की हा व्यक्ती मला त्रास देतोय. मुलींनी पण, खास करून मुलींना कोणी जर त्रास देत असेल तर तुम्हाला जर भीती वाटत असेल तर तुमची मोठी बहीण असेल, तुमचे आई वडील असतील, त्यांना सांगा आणि त्यांच्या मार्फतीने आम्हाला सांगा. डायरेक्ट सांगितलं आम्हाला तर खूपच चांगलं, आम्ही त्याच्या जागेवर बंदोबस्त करू शकतो एखादा जर त्रास देत असेल तर. त्यामुळे परस्पर कायदा हातात घ्यायचा नाही. कायद्याचं काम करायला आहे ना आम्ही लोक. तुम्हाला कोणी त्रास देत असेल, कोणी इन्सल्टिंग वागवत असेल कॉलेजमध्ये, बाहेर कोणी मारहाण करत असेल, कोणी धमकी देत असेल तर तुम्ही स्वतः कायदा हातात घेणं अपेक्षित नाही. अजून एक मी तुम्हाला प्रश्न विचारतो, इंस्टाग्राम अकाउंट किती जणांचा आहे? तो एक पोरगा आहे, तो प्रत्येक गोष्टीत हातवर करतो. तो खूपच प्रामाणिक आहे किंवा थोडा ऍडव्हान्स आहे? प्रामाणिकच असावा असं मी गृहीत धरतो. बरं, इंस्टाग्रामवर जर रिक्वेस्ट आली, कोणी एखाद्यानं जर आपल्याला फॉलो केलं तर त्याला काय करायचं असतं? मला नाही माहिती. फॉलो बॅक करायचं असतं. हे तुम्हाला माहित आहे म्हणजे तुम्ही वापरताय ना इंस्टाग्राम. ठीक आहे, मी काय आता तुमचं इंस्टाग्राम आयडी उघडून बघणार नाही तुम्ही काय पोस्ट केलंय, कोणाला टॅग केलंय, त्या स्टोरीला काय लावलं. पण एक स्टोरी मी सांगतो, विशेषतः मुलींसाठी. एक मुलगी अहमदपूर मधली, तुमच्याच भागातली, 10वीला होती आणि तिने वडिलांनी अभ्यासासाठी म्हणून मोबाईल घेऊन दिला आणि मैत्रिणीचं ऐकून तिने इंस्टाग्राम सुरू केलं. इंस्टाग्राम जस्ट रील बघायचं आणि फोटो पोस्ट करायचा, कोणाच तरी लाईक येतो. तिने स्वतःचं अकाउंट सुरू केलं आणि फोटो टाकायला लागली स्वतःच्या. मग कोणाच तरी लाईक येतं, मित्रमैत्रिणीच्या कमेंट येतं, ब्युटिफुल म्हणलं की मुली खुश होतात. तसंच व्हायला लागलं तिच्या बाबतीत, थोडी खुश झाली. मग इंस्टाग्रामवर आणि सोशल मीडियावरती काय फक्त चांगले लोकच असतात असं नाही, काही लांडगे पण तिथे बसलेले असतात. एकदा तिला असाच एका मुलाचा मॅसेज आला, चांगली डीपी टाकलेली लावलेली होती त्याने सुद्धा, नाईस डीपी म्हणून त्याचा मॅसेज आला मुलीला, नाईस पोस्ट. तिला आवडलं, तिला वाटलं चांगलं सांगतो, मला चांगलं कौतुक करतोय. कौतुक केलेलं तर फार आवडतं मुलीला. त्याचा मॅसेज आला, तिला छान वाटलं. मग ती हळूहळू बोलायला लागली त्याची, 10वीचीच मुलगी, हळूहळू बोलायला लागली. तिचं बोलणं वाढलं. त्याने सांगितलं मला तू आवडते. मुलीला चांगलं वाटलं. ती म्हणली मलाही तू आवडतो. आणि त्यांचं कन्व्हर्सेशन सुरू झालं. बघा कसं असतं, लक्षात द्या, फार सिरियसली सांगतो. त्यांचं कन्व्हर्सेशन सुरू झालं, चॅटिंग सुरू झाली. चॅटिंग मध्ये बोलता बोलता फार मोठ्या मोठ्या गोष्टी बोलल्या गेल्या. पण तो काय करायचा, तिचे फोटो मागून घ्यायचा. आज सकाळी कॉलेजला निघालीस का, शाळेला निघालीस का, मला सेल्फी काढून पाठव. जेवण झालं का, काय खाते, सेल्फी पाठव, फोटो पाठव. आज नवीन ड्रेस घेतला असं तिने म्हटलं की तो म्हणायचा मला फोटो पाठव. असं करत करत त्याने खूप फोटो जमा केला तिच्या. आणि मग त्याच्या डिमांड वाढायला लागली. त्याने सांगितलं तिला की मला भेटायला अमक्या ठिकाणी ये. ती गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं की तो मुलगा नव्हता, तर तो 35 वर्षाचा पुरुष होता. म्हणजे मी सुरुवातीलाच सांगितलं, इंस्टाग्रामवरती काय सगळे चांगले लोकच नसतात, काही लांडगे पण बसलेले असतात. तिला वेगवेगळ्या डिमांड करायला लागला. काय करायला लागला मी नाही सांगणार तुम्हाला, पण तुम्ही इमॅजिन करा तिला काय डिमांड करत असेल. वेगवेगळ्या डिमांड करायला लागला. पण ती घाबरली
आणि तिने ज्या फोटो त्याला सेंड केल्या होत्या त्या त्याने मॉर्फ केल्या म्हणजे काय, एडिट केलं. आता AI चा जमाना आहे, तुम्हाला फार मोकळं सांगतो मी, AI चा जमाना आहे. एखाद्याची जर फोटो टाकली आपण AI ला आणि असं म्हटलं याचे कपडे काढून नवीन फोटो तयार करून द्या, तरी तो फोटो तयार करता येतो. वेगवेगळे सॉफ्टवेअर आहेत. मग त्या मुलीचे त्याने एडिट करून नग्न फोटो तयार केले आणि त्याच्यासोबत जोडले. आता तिची अवस्था काय झाली असेल विचार करा. आणि त्याने तिला दाखवले, हे बघ माझ्याकडे तुझे फोटो आहेत आणि तुझ्या आई वडिलांना तुझ्या घरच्यांना शाळेमध्ये सांगतो मी, तू मला भेटते नेहमी आणि आपण काय काय करतो. तिची अवस्था काय झाली असेल विचार करा. तिच्या जागी स्वतःला ठेवून विचार करा, तिची अवस्था काय झाली असेल. त्या मुलीच्या डोक्यामध्ये आत्महत्येचे विचार येऊ लागले. आता मी जगून तरी काय करू, माझ्या आई वडिलांचा मान सन्मान गेला, माझा तर काही आयुष्यामध्ये शिल्लकच राहिलं नाही, माझ्या शाळेत तरी कशी जाऊ, मी आता अभ्यास तरी कशाला मेल्याशिवाय पर्याय नाही असं तिला वाटलं. ती दुःखी होती, ती काहीतरी तिच्या डोक्यात चाललंय हे तिच्या बहिणीच्या लक्षात आलं. मोठी बहीण होती सुदैवाने तिने तिला विचारलं काय झालंय नेमकं. तिने सगळं स्पष्ट सांगितलं की असं असं झालंय आणि ती रडायला लागली. तर त्या बहिणीला माहित होतं की अशा प्रकारे काही झालं तर पोलिसांना माहिती द्यायची आणि पोलीस त्याच्यावरती कारवाई करतात. त्या बहिणीनं गुपचूप येऊन, म्हणजे आई वडिलांना पण न सांगता तिने सांगितलं, पोलीस स्टेशनला येऊन आमच्या महिला अधिकाऱ्यांना आम्ही डेप्यूट केलं आणि त्या हरामखोराला आम्ही घेऊन आलो. त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला, त्याला अटक झाली, त्याचा मोबाईल जप्त केला, त्याच्यामध्ये ते फोटो पण सापडले, सर्व गोष्टी झाल्या. आणि त्या मुलीला सांगितलं की हे जे झालं त्याची वाच्यता कुठे करू नको आणि आधी ते इंस्टाग्राम अकाउंट डिलीट कर. तिनं त्या पद्धतीने केलं. समजा जर त्यांनी पोलिसांना नसतं कळवलं तर काय झालं असतं. आणि तपासादरम्यान असं लक्षात आलं की तो मुलींना, लहान मुलींना जाळ्यात ओढायचा, असे फोटो मार्क करायचा, बोलवून घ्यायचा आणि कुठेतरी पुण्याला, हैदराबादला तो नेऊन विकायचा. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की काही लांडगे पण बसलेले आहेत तुमच्यासाठी जाळं टाकून, तर तुम्ही त्या जाळ्यात अडकू नका. हे फार मृगजळ आहे. सोशल मीडियावरती फिल्टर लावून आपण एखादा फोटो पोस्ट केला आणि त्याने एखाद्याने लाईक करून कमेंट केली, नोटी पोस्ट, त्याला उडवून जायची गरज नाही. आपल्या आजूबाजूचेच लोक खरे आहेत. आपले आई वडील, आपले भाऊ, आपले नातेवाईक, आपले आजूबाजूचे शेजारी, गावातले, हेच लोक खरे आहेत. मुंबईत बसून एखादा तुम्हाला चॅट करतोय तर तो खरा आहे याची काही गॅरंटी नाही. त्यामुळे सोशल मीडियाच्या मृगजळापासून दूर राहा. आणि असं जर काही तुमच्यासोबत झालं तर नक्की पोलिसांना कॉल करा. 1930 म्हणून एक सायबर हेल्पलाईन आहे, तुम्हाला माहिती आहे का? 1930 सायबर हेल्पलाईन आहे, लिहून घ्या तुम्ही. 1930. जर काही झालं तुमच्यासोबत तर नक्की पोलिसांना त्या बाबतीत माहिती मिळते आणि ते तुमचं जो काही इश्यू असेल तो सोडवला जाईल. दुसरी गोष्ट, वेगवेगळ्या लिंक्स येतात. दिवाळी आहे, हे गिफ्ट वाउचर, तुम्हाला मोबाईलचे रिचार्ज फ्री, तुम्हाला RTOचं चलान आज भरलं तर मोफत वगैरे अशा लिंक येतात. पण एकच गोष्ट सांगतो मी तुम्हाला, शासन किंवा कोणीही तुम्हाला फुकट काहीही देत नाही. त्यामुळे तुम्हाला लॉटरी लागली, RTOचं चलन फ्री, दिवाळीचं गिफ्ट वाउचर फ्री, रिचार्ज फ्री, लॉटरी वगैरे अशा गोष्टीमध्ये जी लिंक येईल त्याला अजिबात ओपन करायचं नाही. काय होतं, ओपन केल्यामुळे तुमचा सगळा डेटा मोबाईलमध्ये जे जे आहेत, जे फोटो आहेत, जे पासवर्ड आहेत, जे तुमच्या महत्वाचे बँक डिटेल्स आहेत, ते सगळं फक्त तुमचंच नाही, म्हाताऱ्या माणसांसोबत जास्त होतं. म्हाताऱ्या म्हणजे 30-40 माणसांसोबत. कारण त्यांना वाटते फुकट रिचार्ज भेटायला लागलं, करा क्लिक.
फुकट लॉटरी लागली देऊन टाकतात सगळे डिटेल्स, पॅन कार्ड देतील, आधार कार्ड देतील, ओटीपी आला तर ओटीपी देतील आणि मग लक्षात येतं की आपलंच बँक खातं सगळं धुवून दिलं जातं. त्यामुळे आपल्या घरी गेल्यानंतर आजूबाजूंना पण ही गोष्ट सांगा की कुठलीही लिंक आली अननोन मोबाईल नंबरवरून, अननोन सोर्स वरून कुठली लिंक आली तर त्याच्यावर अजिबात क्लिक करायचं नाही. व्हेरी गुड. म्हणजे ते रातभर सांगलं रामायण आणि सकाळी रामाची सीता कोण होती असं विचारायची मला वेळ येऊ नये. म्हणजे तुम्ही अलर्ट आहात की नाही एवढं बघायचंय मला. ठीक आहे, ह्या काही बेसिक गोष्टी होत्या, याच्या उपरही मी तुम्हाला सांगेन. पोलीस म्हणजे काय तुम्हाला घाबरवायला नाही. आता मी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या तुम्हाला घाबरवण्यासाठी सांगितल्या का, किंवा डोके साहेबांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या तुम्हाला घाबरवण्यासाठी सांगितल्या का? नाही. पोलिसांचं काम काय असतं? गुन्हे घडण्यापासून रोखणं, गुन्हा घडल्यानंतर तो नोंदून घेणं आणि त्या गुन्ह्याचा तपास करून चार्जशीट कोर्टात देणं, मग ते कोर्ट केस चालवतं. मग हे जे सगळं आमचं चालू आहे ते पहिल्या स्टेजसाठी चालू आहे, गुन्हा घडण्यापासून रोखणं. ह्या स्टेजला तुम्हाला जर सगळ्या गोष्टी माहीत असतील तर तुम्ही गुन्हा करणार नाही. आणि जर कोणी करत असेल तर त्याला सांगाल की बाबा ही गोष्ट करणं हा गुन्हा आहे आणि त्याच्यामुळे तुझ्या भविष्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि तुम्ही सुद्धा पोलीस बनणार आहात, बरेच जण तुमच्यापैकी बनणार आहात ना? किती जण बनणार आहेत जरा हात वर करा. व्हेरी गुड. या सगळ्यांसाठी एकदा टाळ्या वाजवू आपण. बरं, ह्याच्यात बी काही जणांचे अर्धे हातवर होते, त्यांना पोलीस डिपार्टमेंट मध्ये यायचंय पण काही किंतु परंतु मनामध्ये असतील. पण तुम्ही जेव्हा पोलीस व्हाल तेव्हा व्हाल, पण आता सुद्धा तुम्ही एक नागरिक पोलीस होऊ शकता. म्हणजे काय, कुठं काही चुकीची गोष्ट घडत असेल तर ते पोलिसांना सांगितलं तर तुम्ही सुद्धा पोलिसाचंच काम करताय. एखाद्या गावामध्ये एखादा गुन्हा घडत असेल आणि ते तुमच्या निदर्शनास आलं तर तुम्ही पोलिसांना सांगू शकता. जर तुम्ही तसं सांगितलं तर आता सुद्धा तुम्ही पोलिसाचंच काम करताय. मुलींच्या बाबतीमध्ये एखादी तुमची मैत्रीण चुकीच्या व्यक्तीसोबत ती काही पळून जाणार असेल, तुम्हाला सांगितलं असेल की मी जाते अमक्या ठिकाणी, तर पोलिसांना त्याची माहिती दिली, नातेवाईकांना त्याची माहिती दिली तर तो गुन्हा घडण्यापासून तुम्ही रोखू शकता. हे सुद्धा महत्वाचं कामच आहे की नाही पोलिसांचं. त्यामुळे आता सुद्धा ह्या क्षणाला सुद्धा तुम्ही सुद्धा मनातून पोलीस आहात. फक्त आम्ही युनिफॉर्म घालून पोलीस आहे, तुम्ही युनिफॉर्म न घालता पोलीस आहात. तुम्हाला मान्य आहे की नाही? तुम्ही पण पोलीस आहात आणि तुम्ही काही घडत असेल आजूबाजूला चुकीचं तर तुम्ही आम्हाला माहिती द्याल, हे तुम्हाला मान्य आहे की नाही? आवाज येत नाही मला. ओके, व्हेरी गुड. आता मी करिअरच्या बाबतीत सांगतो थोडंसं. आता तुम्हाला इतर गोष्टी भरपूर सांगितल्या, शॉर्ट मध्ये करिअरच्या बाबतीत सांगतो. आता मला इथल्या मुलींच्या फेस रिडिंग वरून लक्षात येतं की मॅक्सिमम हे ग्रामीण भागातले आहेत. जे शहरी भागातले आहेत त्यांच्यावर मेकअपचे लेअर असतात, परंतु मॅक्सिमम मुली ह्या ग्रामीण भागातल्या आहेत. मुलं कोणीतरी बायावर करून आले, कोणी वाकडे तिकडे कटिंग करून आले, त्यामुळे सगळे ग्रामीण भागातले आहे. आपण मान्य आहे ना? मी पण ग्रामीण भागातलाच आहे. आपल्याकडल्या ज्या क्षमता असतात, आपण जे काही असतो त्याच्यावर डाऊट नाही घ्यायचं. आपल्याला उगाच वाटतं की शहरातले लोक लय शहाणे आहेत. वाटतं का? तुम्हाला ह्या कॉलेजच्या मुलांना वाटत असेल अहमदपूरचं कॉलेज चांगलं, अहमदपूरच्यांना वाटतं लातूरचं चांगलं, लातूरच्यांना वाटतं पुण्याचं चांगलं. बरोबर आहे ना? पण तुमच्यामध्ये जर क्षमता असेल आणि ती क्षमता जर तुम्ही ओळखली असेल, तुमच्या मनामध्ये जर ती जिद्द असेल तर एकलव्याचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे. अर्जुन हा फार मोठा धनुर्धर होता. द्रोणाचार्याने त्याला फार मोठे स्किल शिकवले होते, वेगवेगळे स्किल शिकवले होते.
बाण कसा चालवायचा. पण एकलव्य याला काही द्रोणाचार्यांनी शिष्य करून घेतलं नाही, पण त्याच्या मनामध्ये ती जिद्द होती की मला सुद्धा मोठा धनुर्धर व्हायचे आणि सगळ्यात जे चांगले स्किल आहेत बाण विद्येतले ते मला मिळवायचे. तर त्याने काय केलं, स्वयंप्रेरणेनं, ठीक आहे गुरु नाही तर नाही, आता ह्या बाबतीत तुमच्या बाबतीमध्ये ठीक आहे चांगलं कॉलेज किंवा हे तर कॉलेज चांगलंच आहे पण काही सुविधा कमी पडत असतील तर नाही, आता ह्या बाबतीत तुमच्या बाबतीमध्ये ठीक आहे चांगलं कॉलेज किंवा हे तर कॉलेज चांगलंच आहे पण काही सुविधा कमी पडत असतील. एकलव्यानं काय केलं, स्वतः शिकला, स्वतः प्रॅक्टिस करायला लागला, स्वतः शिकला. आणि एक वेळ अशी आली की द्रोणाचार्यानं सगळ्या सुविधा देऊन सुद्धा अर्जुनाला जे शिकवू शकला नाही तो एकलव्य स्वतःच्या मेहनतीनं आणि स्वतःच्या प्रेरणेने शिकला. असेच गोष्टी आहे. त्यामुळे स्वतःच्या क्षमतेवरती अजिबात अविश्वास करायचा. तुम्ही खूप काय करू शकता, मुलींनी खूप काय करू शकता. त्यामुळे ग्रामीण भागातून आलोय काय, गरिबीतून आलोय काय, याचा अजिबात भाऊ करायचं नाही. आपलं काय करायचं आहे हे डोक्यात ठेवायचं आणि त्या दृष्टीनं 100% प्रयत्न करायचा. मी आवर्जून हे तुम्हाला सांगू शकतो आणि हक्कानं सांगू शकतो कारण मीही त्याच परिस्थितीतून आलो आहे. लोहा माहिती आहे तुम्हाला, लोहा इथून 30 किलोमीटरवरती लोहा म्हणून प्लेस आहे, तिथं माझं पूर्ण एज्युकेशन झालेलं आहे. आणि आता मी प्राचार्य साहेबांना सांगत होतो तुमच्या ह्या कॉलेजपेक्षा आमच्या कॉलेजची परिस्थिती फार वाईट होती. तर पावसाळ्यामध्ये आम्ही ते पत्र्याला पडलेले भोकं बघून बसायचो. पाऊस आला तर ते अंगावर गळू नये त्यामुळे व्यवस्थित आम्ही साईडला बसायचो. अशाही परिस्थितीमध्ये मी DYSP होऊ शकलो. DYSP होणं हे काही फार मोठा अचिव्हमेंट आहे असं मला वाटत नाही, परंतु आपल्या आयुष्याचं ध्येय साध्य आपण करू शकतो. त्यामुळे आई वडिलांनी ज्या अपेक्षेनं तुम्हाला इथपर्यंत पाठवलंय ना, काहीतरी अपेक्षा ठेवून तुम्हाला आई वडिलांनी इथपर्यंत पाठवलंय मुलींनो. एखादी वेळ बापाचा बनियान फाटका असेल तर तो नवीन बनियान घेत नाही, पैसे वाचवून ठेवतो. का? कारण माझ्या मुलाला काही कमी पडू नये. एखादी वेळ आईची चप्पल तुटली असेल तर ती नवीन चप्पल घेत नाही. का? कारण माझ्या मुलीला नवीन चप्पल मिळालं पाहिजे. काहीतरी माझी मुलगी माझा मुलगा करेल आणि आम्हाला या दारिद्र्यातून बाहेर काढेल, आम्हाला मोठ्या पदावर कुठेतरी सन्मानाच्या ठिकाणी घेऊन जाईल आणि तो स्वतः काहीतरी चांगला माणूस बनेल या अपेक्षेनं तुम्हाला शाळेत पाठवलेलं आहे. ही गोष्ट एक क्षणही विसरायची नाही, एक क्षणही ही गोष्ट विसरायची नाही. आणि तुम्हाला ज्या अपेक्षेनं पाठवलंय त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुमचं कर्तव्य तुम्ही पार पाडायचा. या उपरही मी तुम्हाला सांगेल, तुम्हाला आता वाटेल ह्या साहेबांना कसं बोलायचं किंवा या API साहेबांना कसं बोलायचं, तर निश्चित कधी पण या. इथं ते बसलेले असतात ऑफिसमध्ये, पोलीस स्टेशनमध्ये. मी तिथं अमनपूरला DYSP ऑफिसला असतो. तुम्हाला वाटलं यांना भेटायचं आवर्जून या आणि येऊन फक्त आम्हाला गप्पा मारा. असं नाही की तुम्ही आरोपी असाल तरच आम्ही तुम्हाला बोलू किंवा काय. तुम्हाला जस्ट पोलीस स्टेशनमध्ये चक्कर मारायची असेल तरी पण येऊ शकता. कोणाला जेलमध्ये बसायचं असेल तिथल्या, असंच बघायचं असेल तर येऊ शकता. पोलीस हे तुमच्या मदतीसाठी आहेत. त्यामुळे पोलिसांची भीती नाही बाळगायची, पण भीती कायद्याची बाळगायची. पोलीस हे कायद्याचं रक्षण करण्यासाठी आहेत. कायद्याचं रक्षण म्हणजे काय, हे तुम्हा सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी पोलीस आहेत. त्यामुळे पोलिसांची भीती बाळगायची नाही, फक्त कायद्याची भीती बाळगायची. आणि यापुढेही तुम्हाला काही गरज असेल तर निश्चित पोलीस स्टेशनशी संपर्क करा, आमच्याशी संपर्क करा. आमचा नंबर धनराजकडे आहे, प्राचार्य साहेबांकडेही आहे. काही तुम्हाला गरज पडली तर निश्चित कॉल करा. तुम्हाला असं वाटलं की माझं नाव येऊ नये तर तसा मॅसेज करा की माझं नाव न घेता ह्या व्यक्तीवर कारवाई करा. असं जर तुम्ही मॅसेज मध्ये सांगितलं तर आम्ही तुमचं नाव गुप्त ठेवू, कुठेही तुमचं नाव येणार नाही. काही माहिती द्यायची असेल, माझा नंबर देऊ का तुम्हाला लगेच?
हॅलो सर जेवलात का म्हणून असे मेसेज नका, ठीक आहे. रोजच जेवतो मी. ओके ठीक आहे, माझा नंबर घ्या. ठीक आहे, आपण सगळ्यांनी फार चांगल्या पद्धतीनं ऐकलं आणि आम्ही सांगितलेल्या सूचना व्यवस्थित अंमलात आणाल याची खात्री बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. महत्वाचा संवाद विद्यार्थ्यांसोबत साधला आणि काळानुसार बदललेले करून सायबर क्राईम असेल किंवा सायबर सिक्युरिटी असेल, विद्यार्थ्यांना एक महत्वाचा संदेश आदरणीय साहेबांनी आपल्याला दिलेला आहे की इतर कुठलेही सोशल मीडिया ऍप इन्स्टॉल करण्यापेक्षा आपले जे शैक्षणिक ऍप आहे, दीक्षा ऍप असेल, रीड टू मी असेल किंवा MSP नावाचे ऍप असेल, ते इन्स्टॉल करा. आपल्या भविष्यासाठी कामाला येतील. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर B.R. मोहिते सरांना विनंती करतो आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून अध्यक्षीय शांत राहिले विद्यार्थी. आज आपल्या महाविद्यालयामध्ये बाल लैंगिक प्रतिबंध कायदा 2012 आणि वाहतूक नियमावली याबद्दल जो कार्यक्रम आयोजित केला, पोलीस आणि विद्यार्थी संवाद या शीर्षकाखाली, या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले श्रीमान अरविंदजी रायबोले साहेब, विभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले किनगाव पोलीस स्टेशनचे सह PI आमचे स्नेही श्रीमान माणिकरावजी डोके साहेब, आमचे स्नेही युवा उद्योजक भागवतजी गुट्टे तथा जिल्हा परिषद प्रतिनिधी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले धनराज आप्पा बोडके, ग्रामपंचायत सदस्य किनगाव, या कार्यक्रमाचे वार्तांकन करीत असलेले आमचे मित्र किनकर, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं म्हणजे रायबोले सरांनी एवढा वेळ आपल्यासाठी दिला, कारण मी पाहत होतो की ॲडिशनल SP साहेबाचे 10-12 कॉल येत होते. त्यांनी आपल्यासाठी एवढा वेळ दिला आणि आता मी ऐकलं की खरं म्हणजे त्यांनी ज्या शैलीमध्ये या ठिकाणी आपल्याला संवाद साधला आपल्याशी. साहेब एक कवी, चांगले एक उत्कृष्ट कवी आहेत. आमच्या हिंदीमध्ये म्हण आहे म्हणून त्यांच्याकडं एक कवी म्हण आहे, एक साहित्यिक आहेत. अधिकारी असण्यासोबतच एक आम्ही म्हणतो की प्रतिभा ही जन्मतः असते आणि प्रतिभाशाली ते कवी आहेत, कारण त्यांच्या संवाद साधण्याच्या शैलीमधून ते निदर्शनास आला. हिंदीमध्ये म्हणलं जाते की जहान जाय रवी वहा वहा जाय कवी, म्हणजे आमच्या सूर्याची किरण जिथपर्यंत पोहोचत नाहीत तोपर्यंत तिथपर्यंत
बालमनापर्यंत, समाज मनापर्यंत, मग निसर्ग असेल त्या कोणापर्यंत कवीचं मन पोचलेलं असतं. एक कवी मन आणि दुसरीकडे चांगले युवा तडफदार अधिकारी. हिंदीमध्ये आम्ही शोलेमध्ये किंवा चित्रपटामध्ये कानून के हात बहुत लंबे होते हैं. म्हणून साहेबांच्या बाबतीत मला म्हणावं असं वाटतं की कवी मनाने असल्यामुळं त्यांचं मन अगदी समाज मनापर्यंत कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि एक तरुण तडफदार अधिकारी असल्यामुळं कायद्याचे ते एक चांगले संरक्षक आहेत. शिस्तीचे तरुण तडफदार अधिकारी. डोके साहेब पण तसंच कायद्याचे शिस्तीचे अधिकारी. आणि म्हणून इथं आपल्याशी संवाद साधत असताना त्यांनी कायद्याची भीती किंवा तुमच्या मनामध्ये कुठल्याही अशा पद्धतीचा त्यांनी जो संवाद साधला की तुमच्या मनामध्ये भीती नाही की आमच्याकडनं ह्या वयामध्ये ज्याला बाल लैंगिक कायदा आम्ही पोक्सो म्हणतो, आम्हाला ते कळत नाही. ह्या वयामध्ये आल्यानंतर नकळत आमच्या हातून अशा अनेक गंभीर चुका, त्याला आम्ही गुन्हा म्हणतो, ती चूक जर कायद्याच्या अखत्यारीत आली तर तो गुन्हा होतो. आम्हाला वाटतं माझी थोडी चूक झाली, पण ती चूक त्याला आम्ही प्रिव्हेन्शन म्हणतो. ह्या वयामध्ये, भटकत्या वयामध्ये त्याला जर आम्ही प्रतिबंध केला तर आम्ही आमचं जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकतो. अन्यथा